सर्वांना सादर वंदन. आपल्या सर्वांना नमस्कार करते. आपल्या सर्वांमधील हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक अभिवादन करून आजच्या विषयाला मी सुरुवात करते आहे. आज जो विषय मी घेतलेला आहे, आपल्या सर्वांनी वाचलं असेल की समर्थांची भिक्षा एक जगदोद्धाराचे साधन. हा विषय थोडासा चिंतनासाठी घेतलेला आहे आणि त्या विषयाचा अभ्यास करताना मला जे काही उमगलं आहे, समजलं आहे, ते आज मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. भिक्षा निरूपण समास हा समर्थांचा एक अख्खा समासच आहे. दासबोधामध्ये दशक 14, समास दुसरा. समर्थ सुरुवातीलाच म्हणतात की ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितले पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. आद्य कर्तव्य काय आहे ब्राह्मणाचं? तर भिक्षा मागणे. आता आपण आधी हे समजून घेतलं पाहिजे की भिक्षा आणि भीक हे वेगळं आहे का? भिक्षेचा अर्थ फार व्यापक आणि सुंदर आहे. भिक्षा म्हणजे काय आहे? तर समर्थ म्हणतात संपत्ती कमावण्याची ताकद असताना भगवंतासाठी किंवा आपल्या ध्येय प्राप्तीसाठी स्वखुशीने दारिद्र्य पत्करणे याचे नाव भिक्षा होय. धर्मशास्त्रामध्ये भिक्षा मागण्याचा अधिकार कुणाला आहे याविषयी स्पष्ट उल्लेख दिसून येतो. धर्मशास्त्रात असं म्हटलेलं आहे की संन्यासी आणि ब्रह्मचारी या दोघांनाच केवळ भिक्षा मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपण निश्चित मनाशी समजून घेतलं पाहिजे की भिक्षा म्हणजे काय आहे. तर ज्याला संपत्ती कमावता येते, जो सक्षम आहे, तरी पण त्यांनी स्वतःहून दारिद्र्य पत्करलेलं आहे. कशासाठी? तर एखाद्या विशिष्ट ध्येयाच्या पूर्ततेसाठी किंवा भगवंतासाठी. जो भगवंतासाठी काम करतोय, झोपून घेऊन काम करतोय आणि मग त्याला ह्या सगळ्या भाषांमधनं दूर जायचं आहे, तर त्याला भिक्षा मागण्याचा अधिकार आहे. समर्थ दासबोधाच्या सुरुवातीलाच दशक पहिला समास 1 मध्ये कुठल्या कुठल्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला याचा उल्लेख आवर्जून करतात. आणि हे आपल्याला लक्षात येतं धर्मशास्त्राने दिलेला जो नियम घालून दिलेला आहे किंवा भिक्षा कोणी मागितली पाहिजे हे जे धर्मशास्त्राने सांगून दिलेलं आहे की ब्रह्मचारी आणि संन्यासी या दोनच व्यक्तींना भिक्षा मागण्याचा अधिकार आहे. आता मग समर्थांनी हा जगदोद्धार कसा साधला भिक्षेच्या माध्यमातून हे काही मुद्द्यांच्या आधारे आपण बघणारच आहोत. ऋग्वेदामध्ये भिक्षु अंगिरस सूक्त नावाचं एक सूक्त आहे किंवा भिक्षुकोपनिषद हे उपनिषदांमध्ये एक छोटस उपनिषद असलेलंही आपल्याला दिसून येतं. ही भिक्षेची परंपरा जर आपण पाहिली तर गौतम बुद्ध आहेत, वर्धमान महावीर आहेत किंवा शंकराचार्य आहेत, समर्थ रामदास आहेत, यांच्यापर्यंत ती चालत आलेली आपल्याला दिसून येते. आता समर्थांनी ही भिक्षा कधीपासून सुरू केली? थोडासा इतिहास आपण बघितला तर लक्षात येईल की चिंता करी तो विश्वाची असं स्वतःच्या आईला उत्तर देणारे समर्थ. आणि आई म्हणते की नारायणा, तुझं लग्न करायचं वय झाले, 12 वर्ष वय होतं आणि आता तुझा विवाह करायला हवा आहे. आणि समर्थांना वेगळंच काहीतरी काम करायचं होतं ते त्यांनी सांगितलंही होतं. चिंता करी तो विश्वाची, मला अखेर विश्वाच्या उद्धाराचं काम करायचं आहे. पण शेवटी ती माता होती आणि मातृसुलभ भावना की आपल्या मुलाचा योग्य वयात विवाह व्हावा, त्याला बायको आणावी, सुना नातवंड त्यांनी आपल्या घर भरलेलं असावं आणि मुलगा पण हे काहीतरी करण्यापेक्षा योग्य मार्गाने काहीतरी करेल असं आईला वाटलं असणारे स्वाभाविकपणे. आईने वचन घेतलं त्यांच्याकडनं की तू बोहल्यावर उभा राहशील. हो म्हणाले, बोहल्यावर उभा राहील इतकं सांगितलं. त्या मातोश्रीला कुठे माहिती होती बोहल्यावर उभा राहून सावधान म्हणतात हा मुलगा आधीच सावध आहे आणि तो निघून जाणार आहे. आणि तसंच झालं. सुस्वरूप मुलगी मिळाली होती. लग्नाचा दिवस उजाडला. समर्थ बोहल्यावर उभे राहिले आणि आईकडे पाहिलं आणि मातोश्री धन्य झालेली तिच्या डोळ्यात तिची धन्यता दिसत होती. सावधान असं म्हणतात हा मुलगा अत्यंत सावधपणे तिथून निघाला तो डायरेक्ट टाकळीत येऊन तात्काळ ते येऊन पोचले. टाकळीमध्ये ते आले आणि टाकळीत आल्यानंतर मग मात्र घराची आठवण यायला लागली. घरे सुंदरे सौख्य नाना परीचे, परी कोण जाणेल ते अंतरीचे, मनी आठविताची तो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठी. आपण आपल्याला माहिती आपली मुलं परदेशात शिकायला जातात किंवा हॉस्टेलवर शिकायला असतात आणि मग मातेचं हृदय कसं होतं तसं मुलांचंही होत असतं ना. घरची आठवण येते. हॉस्टेलचं जेवण बघितल्यानंतर असं वाटतं घरी किती छान मिळायचं, आईच्या हातचं पोळी भाजी, कंटाळा यायचा पण आईच्या हातची पोळी भाजी ती पोळी भाजी, ती वरण भात तो वरण भात, हॉस्टेलमध्ये मिळत असतं सगळं. हे समर्थांना दिसायला लागलं. मनाचा निश्चय केला होता की मला माझं काम करायचं आहे आणि घरातनं पळून आले. 12 वर्षाचा मुलगा, इतका लहान वयातला मुलगा आणि हा पळून आलेला आहे आणि मग घरच्यांची आठवण येते.
देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवर्गांची तुटी, प्राण तोही शेवटी अर्पावा असं म्हटलेलं आहे. प्राणही अर्पून टाकायचं देवाच्या सख्यत्वासाठी असा विचार मनात घेऊन आलेले आहेत. श्रीरामाचा मनी ध्यास घेतलेला आहे. रोज रामाच्या देवळात जातात आणि म्हणतात, रामा माझा निश्चय ठेवू देऊ नकोस, रामा माझा निश्चय ठेवू देऊ नकोस. मी ज्या निश्चयासाठी बाहेर पडलो आहे तो निश्चय मला पूर्ण करू दे. काय करत होते? चिंता करत होते विश्वाची. चिंतेने उग्र फाटतो असं समर्थ म्हणतात. तत्कालीन परिस्थिती जर आपण बघितली, इतकी भीषण परिस्थिती आजूबाजूला होती. त्या परिस्थितीत हा एकटा मुलगा, 12 वर्षाचा मुलगा, बरं नाव नारायण ठोसर, सगळे ओळखायला लागते. मग काय नाव सांगायचं आपलं? तर रामाचा दास, रामदास हे नाव धारण केलं. आणि ह्या मुलांनी स्वतःचा जीवनक्रम आखला. मनाला समजावलं ही त्यांची साधकावस्था होती सगळी. आणि मग ह्या साधकावस्थेतच त्यांच्याकडनं करुणाष्टकच फुरलेली आपल्याला दिसून येतात. युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही, विवंचना, नेणता फक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका असं वारंवार भगवंताला सांगतायत की मी काय करू, मला समजत नाहीये. माझा काळ तर उदासीनपणे चालतोय, कारण मी सगळं सोडून आलोय. हे बरोबर केलंय का नाही केलंय हेही मला कळत नाहीये, आणि तरी तुम्हाला मार्ग दाखव असं वारंवार ते समर्थ सांगतायत. आणि ह्या साधकावस्थेत सगळी त्यांची करुणाष्टकं त्यांना सुचलेली आपल्याला दिसून येतात. जर आपण करुणाष्टकं वाचून पाहिली तर डोळे पाणीने डबडबल्याशिवाय राहणार नाहीत. इतकं बारकाईने त्यांनी लिहिलेलं आहे करुणाष्टकांमध्ये. आणि तीच मनाची अवस्था. आणि मन तर आपल्या चंचल आहे, नंतर त्यांनीच मनाचे श्लोक आपल्या मनासाठी लिहिलेले आहेत. पण त्या काळात स्वतःच्या मनाला समजावलं, थोडेसे धीराने उभे राहिले आणि मग स्वतःचा जीवनक्रम ठरवला. काय करायचे? समर्थ सकाळी 3च्या सुमारास उठायचे, 1200 सूर्यनमस्कार घालायचे, गायत्रीचं पुरस्चरण करायचे, रामनामाचा जप करायचे आणि दुपारी 12 वाजता भिक्षेसाठी जायचे. भिक्षा काय मागायचे? ते पावले भिक्षा असं म्हणत असत. तर भिक्षा एकतर दुधाची भिक्षा घेत असते किंवा मग शिखा, कोरडा शिखा त्याची भिक्षा घेत असत. कोरडा शिखा जर मिळाला तर मग त्याचे 3 पानगे ते करत असत. एक पानगा रामासाठी नैवेद्य म्हणून, एक गोग्रास म्हणून आणि एक पानगा स्वतः भक्षण करत असत. आणि जर शिजवलेलं अन्न जर त्यांना मिळालं तर ते एका पुरचुंटीमध्ये घ्यायचं, नदीमध्ये जायचं, त्याच्यात 5-6 वेळा बुडवायचं आणि मग ते अन्न भक्षण करायचं. नंतर का? निस्पृहता आणि वैराग्य हे समर्थांच्या भिक्षेचं वैशिष्ट्य आहे. निस्पृह असणं आणि वैराग्यशील असणं. भिक्षे करते नाही वैराग्य असं समर्थ म्हणतात. तर मग वैराग्य कसं असायला पाहिजे? आपल्याला एक कथा माहिती आहे एका साधूची. 2च लंगोट्या होत्या त्याच्याकडे आणि रात्री झोपायचा आणि मग ती लंगोटी एक दिवस एक अंगावर होती, वाळत घातलेली होती आणि मुलाने कुरतडून टाकली ती लंगोटी. आणि आता घालायला वस्त्रच नाहीये दुसऱ्या दिवशी, काय घालणार वस्त्र? मग तो म्हणाला की ह्या उंदराचा बंदोबस्त करायला पाहिजे. मग काय करायचं? तर मांजर पाळूया. मग मांजर पाळली त्यांनी. मांजर पाळली तर मग तिची देखभाल कोण करणार? तिला दूध द्यायला पाहिजे. दूध कुठून आणणार? अभ्यासात रत आहोत आपण. मग दूध आणायचं तर गाय पाळायला पाहिजे आपल्याला, गाय आणूया म्हणजे तिची अन्नाची व्यवस्था होईल. मग एक गाय पाळली. गाईला मग चारा घालणं, तिला पाणी वेळेवर देणं, तिची निगा राखणं हे काही जमेना त्यांना. मग म्हणाले आता आपल्याला विवाह करावा लागणार, तिचं सगळं सांभाळायचं म्हणजे लग्न करायला पाहिजे आपल्याला. आणि मग विवाह केला त्यांनी. मग छोटीशी झोपडी, विवाह, भांडी कुंडी आणली. मग घरात पत्नी आली. प्रपंच सुरू झाला. वैराग्य केलं कुठच्या कुठे पळून. भिक्षे करते नाही वैराग्य तर काय? तर भिक्षा आपल्याला एकदा घेतली की तेवढीच पुरते, वाढवायचं नाही बसा. हे आपल्या सगळ्यांसाठी शिकण्यासारखं आहे की कुठेतरी थांबण्याची गरज असते. हे पण समर्थ या भिक्षेतनं सुचवतात आपल्याला. आपण संचयी आहोत सगळेजण. हे माझं, ते माझं, ते माझं आपण गोळा करत राहतो. दिवाळीच्या वेळेला आवरावर करायला घेतली की लक्षात येते बापरे ती साठवून ठेवली आपण घरामध्ये. आणि मग एक एक काढायला लागतं. तशीच अनेक जळवट डोक्यात पण असतात आपल्या, त्यामुळे ती पण काढून टाकावी लागतात वरचेवर आपल्याला. तो गंध जो चढलेला असतो तोही काढावा लागतो. आणि मग अशा अध्ययनाचा आपल्याला वारंवार उपयोग होतो. आणि समर्थांनी त्या काळामध्ये 12 वर्ष जेव्हा तपश्चर्या केली त्या काळामध्ये अध्ययन केलं. स्वतःला पूर्ण त्यांनी तयार करून घेतलं. काय करायचे समर्थ? दुपारी 12 वाजता भिक्षेहून आले की नंतर भोजन करायचे, थोडीशी विश्रांती घ्यायचे आणि मग जवळच्याच गावात शास्त्री बुवांची प्रवचनं असतील तर तिथे ऐकायला जात असेल. प्रवचन, कीर्तन हे सगळं ऐकायला ते जात असेल. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं पुस्तकं घेऊन येत असत.
आणि मग त्याची नक्कल करत असत, म्हणजे लिहून काढणं. जे पाठ त्यांच्याकडे असेल तर रामायण आणि अशा अनेक ग्रंथांचं अध्ययन समर्थांनी ह्या काळात केलं, आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला दासबोधासारखा ग्रंथ मिळालेला दिसतो. फक्त दासबोध आणि मनाचे श्लोक इथपर्यंत समर्थांचं अध्ययन मर्यादित नाहीये. आपल्याला माहिती खूप बारीक बारीक गोष्टींवरती समर्थांनी लिहिलेलं आहे. भिक्षेवरती पण इतकं बारीक विचार समर्थांनी केलाय. पुढे मुद्द्यांमध्ये आपण बघूयात. ते स्वयंपाक कसा करावा, मानसपूजा कशी असावी, आत्मारामासारखा ग्रंथ समर्थांनी लिहिलेला आहे. मॅनेजमेंट गुरु सुद्धा म्हटलं जातं की उत्तम मॅनेजमेंट कशी असावी याचं उत्तम मार्गदर्शन समर्थांनी केलंय. समर्थांचं बाग प्रकरण आहे, बागेची निगा कशी राखायला पाहिजे. 150 वृक्षांची माहिती समर्थांना होती त्या काळामध्ये, आणि त्या वृक्षांचं वर्णन समर्थांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. असं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समर्थांनी अध्ययन केलं आणि ते पुढच्या पिढीसाठी लिहून ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. मग ही भिक्षा मागून यायचे समर्थ. या भिक्षेची अंग काय आहेत, तर 4 अंग भिक्षेची आहेत. पहिलं आहे ज्ञान. मुळातच भिक्षा कोणी मागायची हे आपण पाहिलं की संन्यासी आणि ब्रह्मचारी जो ज्ञानार्जन करतो आहे. मग आपण ती आता गोष्ट पण पाहिली की आपल्या ध्येयाप्रती जर आपल्याला त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं असेल तर बाकीचे पाश आपले तुटायला हवे, आणि म्हणून ज्ञान हे भिक्षेचं पहिलं अंग आहे. दुसरं अंग आहे आध्यात्मिकता. ज्ञान मिळवलं आहे, आध्यात्मिकता. अध्यात्म म्हणजे काय, तर अधिक आत्मन, स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधणं. भगवंतांनी भगवद्गीतेत आपल्याला सांगितलंय की उद्धरेत आत्मनात्मान, स्वतःचा उद्धार करा. किंवा सद्गुरू वामनराव पै म्हणतात तसं, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. तर आपल्याला ते तयार करायचे स्वतःला, आणि म्हणून आध्यात्मिकता हे दुसरं अंग. तिसरं वैराग्य. वैराग्य म्हणजे काय, तर नाही आता मी काहीही खाणार नाही. आपण कुठेतरी प्रवचन ऐकून आलो किंवा काही ऐकून आलो, नाही हे सगळं माया आहे, हे सगळं खोटं आहे, हे आपण ऐकून येतो. पण असं आपण सांगू शकतो का. पण तसंही स्मशान वैराग्य म्हणतात ना आपल्याकडे, तिथपर्यंतच वैराग्य. असं वैराग्य येतं का म्हणजे, तर अध्ययनाने असं वैराग्य यायला पाहिजे की नाही बास होता, मला कुठेतरी थांबता आलं पाहिजे, त्या गोष्टीपासून मला सुटता आलं पाहिजे. शुगर आहे डॉक्टरांनी सांगितल्यावरच मग मी थोडं बंद करेन का, तर माझ्या वयोमानानुसार मी थोडं थोडं कमी करत गेले तर त्याचा मला त्रास होणार नाही. हा विचार जर आपण केला तर ह्याला वैराग्य म्हटलं जातं. किंवा हवे पण आपलं संपत नाही, पण माणसं आहोत, गुणदोषातल्या प्रत्येकामध्ये सगळं हवंसं वाटतं आपल्याला, पण कुठेतरी विचार करायला पाहिजे की खरंच गरजेची आहे का गोष्ट, खरंच हे करणं गरजेचं आहे का, हे आणणं गरजेचं आहे का, आणि मग त्याच्यापासून लांब राहणं नाही, नकोय मला. इथे वैराग्य सुरू होतं, आणि ते कशाने सुरू होईल तर आपल्या अध्ययनाने सुरू होईल. अभ्यास केल्यानंतर समजतं ही सगळी माया आहे हे आपल्याला माहितीच आहे, पण माया आहे म्हणून आपण प्रापंचिक होत ना सगळे. प्रपंच तर नेटका करायला हवाय. समर्थांनी सुरुवातीला अत्यंत समर्थ कठोरच आहे खरं तर, पण आधीच्या दासबोधामध्ये आधीचे जे समाज लिहिले त्यांनी खूप कठोर उपदेश केलेला आहे, आणि नंतर त्यांनी विचार केला की आपल्याला सगळ्यांना सांभाळून घ्यायचे, सामावून घ्यायचे, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायचे. तर कसं पोहोचायला हवं, प्रापंचिकांना पण सोडून कसंच आहे, त्यांना पण दिशा द्यायला हवी, योग्य मार्ग द्यायला हवा. म्हणून प्रपंच करावा नेटका, मग परमार्था घ्यावा विवेक, असं समर्थच आपल्याला म्हणतात. स्वतः प्रपंच केलेला नाहीये, पण नेटका प्रपंच कसा करावा हे समर्थ उत्तम प्रकारे मार्गदर्शन हे दासबोधात आपल्याला करतात. भिक्षेचं चौथं अंग आहे चतुरस्त्रपणा. भिक्षा मागून माणूस चतुरस्त्र होतो. अनेक ठिकाणी आपण हिंडतो, बाहेर जातो, आणि मग तो चतुरस्त्रपणा आपल्या अंगी येतो. आपणही काही कामानिमित्त जात असतो, डोळ्याचपणे जर आपण पाहिलं ना तर बऱ्याच गोष्टी लक्षात येतात आपल्याला. आता मी प्रबोधिनी पद्धतीने पौरोहित्य करते, अनेक घरांमध्ये माझा संपर्क असतो, आणि त्या निमित्ताने माणसं वाचली जातात, माणसं कळतात, माणसाचे प्रश्न कळतात, आणि काय समस्या माणसाला हे सुद्धा कळतं. समर्थांनी तत्कालीन समाजाला जागृत करण्यासाठी या सगळ्याचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो. मग त्या काळातली स्थिती काय होती, कारण समर्थ देशाटनाला बाहेर पडलेले आहेत नंतर 12 वर्षानंतर. मग किती गुजरिणी ब्राह्मणी प्रश्नविल्या, किती शामुखी जागची पाकविल्या, किती एक देशांतरी त्याग केल्या, किती सुंदर हाल मोगुनी मेल्या, अशी स्थिती होती. मोगलांचं आक्रमण आपल्यावरती होतं, तोंडातून ब्र सुद्धा काढायची होती, शक्यच नव्हतं काहीही करणं, आणि अतिशय उदासीन, लाचार, निद्रिस्त असा समाज सगळा तत्कालीन परिस्थितीत समर्थांना दिसला, आणि म्हणून समर्थ म्हणतात की चिंतेने ऊर फाटत.
कसं होणार आहे या समाजाचं, कसं होणार आहे माझ्या देशाचं, हिंदुस्थानचं कसं होईल. राजाही कुठलाही नाही, परकीयांचं आक्रमण आहे, जनता तर निद्रिस्तच आहे. या निद्रिस्त जनतेला जागं करायला पाहिजे, त्याच्यासाठी संघटित करायला पाहिजे. हे समर्थांना वारंवार जाणवायला लागलं. आणि मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आपण, हा विचारही समर्थांनी त्या काळात केलेला दिसतो. समर्थाची भिक्षा मागत असत, तर ती भिक्षा 5च घरी मागत असत. अनवणी जायचं, 5 घरी भिक्षा मागायची. ओम भवती भिक्षां दे, कारण सुरुवातीलाच म्हणतातच समर्थ, ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा रचले पाहिजे. तर अशा पद्धतीने समर्थ भिक्षा मागत असत. आणि 5 घरी भिक्षा मागून झाल्यानंतर 6व्या घरी जात नसत. 5 घरांमध्ये सुद्धा एखाद्या घरी भिक्षा मिळाली नाही, तिथून निघून जात असत, थांबत नसत कधी. आणि तोच दंडक त्यांनी घालून दिलेला आहे. आजही समर्थ रामदासांच्या पादुकांचा प्रचार प्रसार दौरा जेव्हा येतो, तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती भिक्षा फेरी येते. आणि भिक्षेमध्ये मनाचा श्लोक म्हटला जातो आणि मग भिक्षा ती घेतली जाते. ते आजही तो दंडक आपल्याला पाळलेला दिसून येतो. मग ही भिक्षा म्हणजे लहान मुलांना उपनयन झाल्यानंतर आपल्याकडे भिक्षावाळ नावाचा विधी असतो. पारंपरिक पद्धतीमध्ये भिक्षावाळ केली जाते. आणि मग ही भिक्षावाळ कशासाठी, तर मुलगा गुरुगृही जाणार आहे आणि मग त्याला भिक्षा मागायची सवय असावी, त्याला लाज वाटते का मागायची. आणि म्हणून ओम भवती भिक्षां देही असं भिक्षावळीच्या सुरुवातीला घरी त्याला मागायला सांगितलं जातं. आणि मग ते तहान लाडू, भूक लाडू जे काही आहे ते घेऊन मुलं जायची, गुरुच्या घरी जायची आणि मग तिथे भिक्षा मागायची. आणि गुरु माता मग जे शिजवून अन्न देते ते अन्न ग्रहण करत असत ती मुलं. त्यामुळे भिक्षेची ही परंपरा आपल्याकडे दिसून येते. समर्थांनी त्याचा माध्यम म्हणून खूप सुंदर उपयोग केलेला आपल्याला दिसतो. तर भिक्षेचं प्रयोजन किंवा भिक्षेचा उद्देश काय होता समर्थांचा, तर पहिल्या तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की उदरभरण म्हणून. तर उदरभरण हे करायला हवं, कारण जगायचं आहे ना शेवटी आपल्याला. त्याच्यासाठी म्हणतो ना आपण पापी पेट का सवाल, तर पोटासाठी काहीतरी 4 घास नक्की गेले पाहिजेत पोटामध्ये. शक्ती अन्नातून ऊर्जा निर्माण होते, ऊर्जेतून आपण काम करत असतो, तर त्यामुळे ती शक्ती मिळायला हवी. त्यामुळे उदरभरण हा एक हेतू त्यामागे नक्की होता. पण त्याच्यात परत मी म्हटलं तसं निस्पृहता आणि वैराग्य, कारण ती भिक्षा जर ती शिजवलेलं अन्न मिळालं तर ते पूर्ण त्याच्यातलं सगळे रस निघून जातील अशा पद्धतीने ते भक्षण करत असत. म्हणजे आपण कल्पना नाही करू शकत. आपल्या मनात जर विचार आणला की सगळं शिजवलेलं दिलंय, ते पाण्यात घालायचं, 4-5 वेळा पाण्यात काढायचं आणि मग ते खायचं, इतकी वैराग्य वृत्ती, इतकी निस्पृहता समर्थांकडे होती. कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन त्यांनी केलं होतं आणि कठोर वैराग्य, म्हणून असा महापुरुष हा पुढे आपल्या समोर उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. तर भिक्षेचं पहिलं आपण प्रयोजन पाहिलं उदरभरण. मग आहे देखाराची भावना. देण्याची वृत्ती समाजामध्ये असली पाहिजे. आपण कायम बघतो की काहीतरी आपण सांगायला जातो आणि किंवा आपल्याला द्यायची असते एखादी गोष्ट, किती वेळा विचार करतो आपण देऊ का नको, देऊ का नको. मग आपल्या घरी आपण पूजांमध्ये होम केला जातो, बरोबर आहे. होम करताना आपण काय म्हणतो, इदम न मम, हे माझं नाही, ते तुझं आहे. कोणाचं आहे, तर भगवंताचं आहे. भगवंतानेच दिलेल्या कृतज्ञ भावनेने आपण भगवंताला अर्पण करत असतो. आणि म्हणून इदम न मम असं म्हणत असतो, म्हणतो तिथे. सोपं आहे का एवढं इदम न मम म्हणणं, की हे माझं नाहीये, किंवा स्वाहा स्वाहा करून टाका. असं कधी कधी घरची मंडळी सांगतात आपल्याला, किती ओळा करून ठेवलंय ते, स्वाहा करायचा असं करते. स्वाहा काय म्हणजे काय, देऊन टाका. देऊन टाका म्हणजे त्यातले सगळे पाश आपले गेले पाहिजे. सोपं नाहीये. आणि जर देकार राहिला नाही समाजामध्ये, तर मग समाज विकृत कसा होणार. कारण आपण सामाजिक घटक, एक समाजातला घटक म्हणून वावरत असतो. आपण प्रत्येक जण आपल्याला शक्य असेल तशी मदत समाजामध्ये छोट्या छोट्या घटकांप्रती आपल्याला जे शक्य आहे ते आपण आवर्जून करत असतो. मग पृथ्वी पण वसुंधरा आहे आपली. धरा म्हणजे काय, कधी तुम्ही धरलेलं आहे, काय धरलंय, सगळंच धरून ठेवलंय. आपल्यालाही धरलेलं आहे, वृक्षवेली आहे, सगळ्यांना तिने धरून ठेवलंय. ती धरणारी आहे, तिला देणारा कोण आहे, तो आहे. किंवा पाऊस पडतो, आकाशातनं सगळं ते पडतं धरणीवर आणि ते धरणी माता स्वीकारते, ती कृतज्ञतेने स्वीकारते. ते पाणी उजवते, पुरवते आणि वृक्षवल्ली निर्माण करते. तर म्हणून वसुंधरा म्हटलेला आहे, बहुरत्ना वसुंधरा असं समर्थांनी तिचं वर्णन केले पृथ्वीचं. त्यामुळे देणारा आणि घेणारा हे दोघंही महत्वाचे आहेत. आणि मग देणाराची भावना समाजामध्ये राहिली पाहिजे. नाहीतर कधीच कोणी काही मागितलं नाही तर आपण देणारच नाही, कोण आपण स्वतःहून नाही देत नाही पटकन.
ही देखाची भावना दृढ व्हावी समाजामध्ये, कारण तत्कालीन परिस्थिती काय होती समर्थांना माहिती आहे. आणि मग हा देखार समाजामध्ये टिकला पाहिजे, रुजला पाहिजे, म्हणून पुन्हा समर्थांनी ही भिक्षा पद्धती सुरू केलेली आपल्याला दिसतं. समाज संघटन समर्थन करायचं या भिक्षेच्या माध्यमातून. कसं समाज संघटन करायचं होतं आपल्याला तत्कालीन परिस्थिती माहिती आहे. लोकांना एकत्र कसं आणायचं, म्हणजे लोकमान्य टिळकांनी सुद्धा सगळ्या समाजाला एकत्र आणलं होतं. समाज संघटित केला होता गणेशोत्सवाच्या निमित्ताने इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हा समाज संघटित कसा होईल, त्यांना एकत्र कसं आणता येईल, तर काहीतरी परत निमित्त हवं. मग काय निमित्त हवं, तर मंदिरांची उभारणी, म्हणजे मारुतीरायांच्या मंदिरांची स्थापना. मारुतीराया काय निवडलं, शक्ती, बुद्धी, युक्तीचं प्रतीक. आणि मग किती छान मारुती स्तोत्र त्यांनी तयार केलेले. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. एक शब्द जर आपण म्हटला ना त्यातला, किती जोश निर्माण होतो आपल्या प्रत्येकामध्ये. आणि त्या काळी त्या समाजामध्ये, त्या समाज मनांमध्ये हा जोश निर्माण करण्याची गरज होती. कारण समाज अतिशय निद्रिस्त, घाबरट झालेला होता. आणि मग आपलं मन, मस्तक आणि मेंदू जर मनगट मन आणि मस्तक हे जर मजबूत नसेल तर आपण काम कसं करू शकणार. आणि म्हणून हे आपल्याला मजबूत करायला हवंय. आणि म्हणून समर्थांनी समाज संघटन करायचं ठरवलं. मग समाज संघटित कसा होईल आपला, तर मग घराघरांमध्ये जाऊन समाजात लोकांना कुटुंबाच्या एकत्र करायला पाहिजे. एकत्र कसं करू, परत मोगलांचं आक्रमण होतं, एकत्र यायलाही बंदी होती. मग आम्ही आमचं देऊळ उभारलं, म्हणजे देवाची आम्ही स्थापना करतो. आणि मग समर्थांनी ठिकठिकाणी मारुतीच्या मंदिरांची स्थापना केली. तिथे तरुणांना बलोपासनेसाठी प्रवृत्त केलं. उपासना करा, शक्तीची उपासना करा. रोज तुम्ही सूर्यनमस्कार घालत जा. समर्थ स्वतः 1200 सूर्यनमस्कार घालायचे, आपल्याला माहिती. आणि तीच प्रेरणा त्यांनी युवकांना दिली. आपल्याला प्रेरणा देणारा कोणीतरी हवं असतं प्रत्येक वेळेला. नाही तुला जमेल, तू कर, किंवा नाही तुम्हाला जमेल, हे तुम्ही करून पहा, असं कोणीतरी सांगितलं की थोडासा फील येतो आपल्याला. जरी मनात घाबरलेलो असलं तरी आता नाही आपण करू शकू, असं प्रेरणा स्थान कोणीतरी स्फुल्लिंग चेतवावं लागतं ना. बंदी तो चेतवावा रे चेतविताची चेतित. मग असं बंदी प्रज्वलित करण्याचं काम समर्थांनी त्या काळात केलं. आणि मग समाज संघटन करण्यासाठी समर्थांनी या भिक्षेच्या माध्यमाचा उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग हा समाज संघटन करत असताना समाजाचं निरीक्षण समर्थांनी केलं. अनेक घरांमध्ये समर्थ भिक्षेसाठी जात असत, त्याच घरांमध्ये जात नसत, वेगवेगळ्या घरांमध्ये जात असत. आणि मग ह्याच्यातनं समाज निरीक्षण त्यांचं सुरू झालं. सतीबाई शहापूरकर नावाच्या समर्थ शिष्यानंतर झालेल्या, आपल्याला त्यांची कथाही माहिती आहे की त्यांच्या घरासमोर समर्थ गेले, ओम भवानी भिक्षांजली आणि श्रीराम जय राम जय जय राम असं म्हटलं. वैतागून बाहेर आल्या, भरल्या घरात रामाचं नाव घेऊ नकोस, किती वेळा सांगितलंय तुला, येत जाऊ नकोस आमच्या दारामध्ये, असं निक्षून सांगितलं. समर्थ निघून गेले आल्या पावली. पुन्हा काही दिवसांनी समर्थ तिथे गेले. सारवत होत्या, घर सारवत होत्या सतीबाई, आणि हातात पोतेलं होतं. समर्थ गेले, पुन्हा श्लोक म्हटला, ते घेतलं आणि फेकून मारलं रागाने. कळत नाही काय तुला, येऊ नकोस सांगितलं, आणि ह्या घरात आपल्याला घ्यायचं नाहीस तू. समर्थांनी त्या पोत्याचं काय केलं असेल. समर्थ घरी गेले, नदीवर गेले, स्वच्छ धुतलं, आणि मग त्याच्यातले त्या धागे सगळे काढून त्याचा काकडा समर्थ करत असत. सकाळी काकड आरती छान जो काकडा पेटवत असत, त्याच्यासाठी ते वापरलं समर्थांनी. आणि चिडल्या नाही समर्थ. आपण असतो तर किती चिडलं असतो, जाऊ दे काय गरज आहे, मला पण गरज नाही, जाऊ दे. पण समर्थ अजिबात चिडले नाही. समर्थांनी विचार केला की काय या बाईची समस्या असेल, रामनामाला का नाही म्हणतात त्या बाई, मला रामनाम त्यांच्या घरात भिजवायचं आहे. आणि मग काय करता येईल, पुन्हा गेले समर्थ दारामध्ये. आणि मग म्हणाले तरी ओरडून बाहेर आल्या, आणि म्हणाले ह्याच्या पुढे जर घरात आलं असतं बघ, आमच्या दारासमोर आलं असतं बघ. म्हणाले काय समस्या आहे बाई तुमची. सांगितलं माझे पती असे असे मोगलांनी त्यांना पकडून नेलेलं आहे, आणि काही सारा भरायचा शिल्लक आहे, किंवा खोटे आरोप त्यांच्यावर केलेले आहेत. मग येत्या काही दिवसात जर तुमचे पती सोडून आणले किंवा सुटून आले तर तुम्ही मला काय भिक्षा द्या. तर म्हणाले तुम्ही जी भिक्षा मागा ती भिक्षा मी द्यायला तयार आहे, असं त्या बाईंनी सांगितलं. आणि मग काही दिवसातच त्यांचे पती सुटून आले. पतींना सोडवायला समर्थ गेले, ही कथा सांगितली जाते. आणि मग घरापर्यंत पण समर्थ आले होते आणि बाहेर थांबले होते. पती त्यांचे आत गेले, आणि मग त्या बाईला खूप आनंद झाला की इतक्या दिवसांनी आपले पती सुटून आलेले आहेत. आणि म्हणाले कसे काय आलात तुम्ही घरी. तर आता एक जण आले होते साधू, आणि त्यांनी मला सोडवलंय, आणि ते मला सोडायला पण आले. बाईंना तात्काळ लक्षात आलं की कोणीही केलं असणार आहे.
पटापट बाई बाहेर पळत आल्या सतीबाई. पाहतात का काय समर्थ नाही तिथे. इतकी चुटपुट मनाला लागली, डोळ्यातनं आसू यायला लागले की मी चुकले आणि मी ह्यांना ओळखू शकले नाही. आणि मग रोज दिवसभर सतत समर्थांची वाट बघतात की हे कधी येतील, हे भिक्षेसाठी कधी येतील. इतकी ओढ मनाला लागली. आणि एक दिवस चुकवला, समर्थ पुन्हा भिक्षेसाठी आले. समर्थांचं उच्चारण ऐकताच बाई तत्काळ बाहेर आल्या. दोघांनी पती पत्नींनी समर्थांच्या पायावर लोटांगण घातलं आणि म्हणाले आम्ही चुकलो. समर्थ म्हणाले भिक्षा देणार मला आता? कसली भिक्षा हवी महाराज तुम्हाला? रामनामाची भिक्षा. तुम्ही रामनाम घ्यायचंय आजपासून. तुम्ही म्हणत होता की घरात रामाचं नाव घ्यायचं नाही, हीच माझ्यासाठी भिक्षा असणार आहे आणि तुम्ही रामनाम घ्या हे सांगितलं. सतीबाई तेव्हापासून समर्थांच्या अनन्य भक्त झाल्या. त्यांचे चिरंजीव भीमस्वामी, नंतर ते भीमस्वामी तंजावरकर नावाने ओळखले जाऊ लागले आणि तंजावरच्या मठाधिपती म्हणून ते काम करू लागले. तर हे बारकाईने समाज निरीक्षण जे करणं होतं तर ते समर्थांनी ह्याच्यामधनं साधलं. म्हणजे भिक्षा मागायची तसं म्हटलं तर आपल्याला खूप गौण वाटतं की भिक्षा मागायची फक्त, पण किती मोठं काम समर्थांना ह्याच्यात करायचं होतं हे आपण बारकाईने विचार केला किंवा त्या समाज वाचल्यात आपल्याला नक्की लक्षात येतो. समाज निरीक्षण समर्थांनी असं केलं. समर्थांना कल्याण स्वामी असे शिष्य मिळाले. पाराजीपंत गोसावींच्या घरी समर्थ गेले होते आणि तिथे मुलगा चुणचुणीत 12 वर्षाचा 8 वर्षाचा मुलगा त्याला दिसला. पानाने मोठी रांगोळी काढतोय, हस्ताक्षर सुंदर आहे, जे सांगितलं ते ऐकतो आहे, पटापट पानं घेतोय, आवाज सुंदर आहे, पाठांतर उत्तम आहे, हे समर्थांच्या लक्षात आलं. म्हणजे शंकराचार्यांनी पण सांगितलंय की जर तुम्ही कोणाच्या घरी जेवायला गेलात तर त्यांना काहीतरी द्यायचं आहे. विचार संक्रमण पण झालं पाहिजे. समाज निरीक्षण करता करता विचार संक्रमण करण्यासाठी समर्थांनी काय केलं हे आपण पुढे पाहूया. मग समाज निरीक्षण करताना मग समर्थांना वाटलं की आपला संप्रदाय वाढवायला हवा आहे, त्याच्यासाठी हा मुलगा आपल्याला उपयुक्त आहे, तर ह्याला आपण आपल्या संप्रदायामध्ये घेऊया. आणि मग पाराजीपंतांना विनंती केली आणि मग कल्याण स्वामी समर्थांचे पट्ट शिष्य झाले. आपल्याला माहिती आहे कल्याण स्वामींच्या अनेक कथाही आपल्याला माहिती आहेत. समर्थांचा त्यांनी लिहून काढलेला एकच वेळा लिहिला आणि पाठ झाला. असा शिष्योत्तम समर्थांना मिळालेला होता. एकदाही पारायण केलं नाही. नारदोक्कू त्याला म्हणत असत, ती गोष्ट आपल्याला माहिती आहे सर्वांना की इतर शिष्य सगळे चिडवायचे, डाळ आणि गुळ खातोय नुसता, काही करत नाही, दिवसभर गळावर काम करत बसतो, पाणी आणतो समर्थांसाठी, काहीही करत नाही, शेणात हात असतात घातलेले सतत. शिवाजी महाराज आले, समर्थांनी परीक्षा घ्यायची ठरवली. एक ओवी आठवत नाही म्हणाले. सगळ्या शिष्यांना विचारलं किती पारायण झाले, एक म्हणतो 21 झाली, एक म्हणतो 51 झाली, एक म्हणतो 101 झाली. मग समर्थ म्हणतात मला ओवी आठवत नाही, कोण पूर्ण करेल? म्हणाले येईल ना ती ओवी पूर्ण करता. आणि म्हणाले त्या कल्याणाला बोलवा, काय करतोय तिथे बसून? हात शेणाने माखलेले होते, सारवत होते, तसेच आले. समर्थ ओरडले त्यांना, प्रत्यक्ष महाराज इथे आलेले आहेत आणि तू असं येतच, पटकन हात धुवून यायचा. हात धुवून आले, ओवी विचारली, तत्काळ सांगितली कल्याण स्वामींनी आणि म्हणाले किती पारायण केलीस रे कल्याण? ते म्हणाला काहीच बोलले नाही. परत विचारलं गटावून, किती पारायण झाली सांग तुझी? म्हणाले सद्गुरू आपल्या कृपेने केवळ एकच, लिहिताना जे झालंय पारायण तेवढं एकच पारायण झालं. असा शिष्योत्तम कल्याण समर्थांना या भिक्षेच्या माध्यमातून मिळाले, कारण ते त्यांच्याकडे जेवायला गेलेले होते. आणि म्हणून उत्तम समाज निरीक्षण जे समर्थांनी केलं त्याच्यातनं हा जगाचा उद्धार कसा होत गेला हे आपल्याला लक्षात येतो. मग समाज संघटन कशासाठी करायचं तर समर्थ म्हणतात आपण अवचित बनून जावे, मग भजन कोणे करावे, या कारणे भजनाचं लावावे बहुते लोक. आमुची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत असावे. आपण वारसा द्यायला पाहिजे ना पुढच्या पिढीकडे, म्हणून समाज संघटित असला पाहिजे. एक पिढी आता संघटित केली, पुढची पिढी आपोआप संघटित होईल. संस्कार आपण म्हणतो ना, संस्कार द्यायचे, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे. कसे पोहोचवायचे? समोर बसवायचं, हा मी आता संस्कार करते असं म्हणून संस्कार होत नाही, तर आपल्या आचरणातनं, विचारातनं, उच्चारामधनं, वागण्यातनं, बोलण्यात सगळ्यातनं संस्कार आपोआप संक्रमित होत जातात. आणि तसे संस्कार जर आपल्याला करायचे आहेत तर समर्थ म्हणतात समाज संघटित असला पाहिजे. सातत्याने लोक येत राहिली पाहिजे तरच संप्रदाय वाढतो आणि संप्रदायामध्ये शिस्त हवी. आणि म्हणून भिक्षेसाठी समर्थ काय म्हणतात की समाजाशी असलेली नाळ तुटता कामा नये. भिक्षेचा हेही एक महत्वाचा उद्देश समर्थांचा की आपण समाजाबरोबर जोडलेले आहोत. सुनील चिंचोलकर, आदरणीय सुनील दादांच्या पुस्तकात त्यांनी प्रसंग लिहिला
तुम्ही दादा म्हणाले की मी संघाच्या कार्यालयात व्याख्यानासाठी गेलेलो होतो आणि समाज संघटन हाच विषय मी मांडत होतो तिथे, आणि मी बोलत होतो आणि स्वयंसेवक सगळे बसलेले होते. मी काही विषय समाज संघटनेचा मांडत असताना दोन स्वयंसेवक एकमेकांकडे बघत होते आणि काहीतरी नजरेत त्यांच्या चालू होतं. व्याख्यान पूर्ण झाल्यावर मी म्हटलं की का हो, व्याख्यान चालू असताना तुम्ही एका दोघांची नेत्रपालवी काहीतरी सांगू पाहत होते. तर ते म्हणाले की तुम्ही जो मुद्दा मांडला की समाजाशी तुटलेली नाळ तुटू द्यायची नाहीये आपल्याला, ती नाळ कशी तुटू द्यायची नाहीये. तर आमचे संघाचे कार्यकर्ते प्रत्येक घरी जेवायला जात असतात. इथे आधीची ही पिढी आहे, प्रत्येकाला माहिती असेल आमच्याही घरी संघ स्वयंसेवक जेवायला येत असत. तेव्हा फोनही नव्हता, निरोप यायचा दुपारी की रात्री जेवायला येणार आहेत स्वयंसेवक, जे काही असेल तर ते जेवायचे. म्हणाले आता आमचं नवीन कार्यालय झालंय, त्यामुळे कार्यालयातच जेवणाची व्यवस्था आता केलेली सगळ्या कार्यकर्त्यांसाठी, म्हणजे बाहेर जेवायला जायला नको. पण आमच्या लक्षात काय आलं की समाजाशी असलेली नाळ आमची तुटत चालली, आमचा समाजाशी असणारा संपर्क तुटत चाललाय. आमचे स्वयंसेवक जेव्हा घरी जात होते प्रत्येकाच्या, तेव्हा लक्षात येत होतं की काय असतं काय नसतं, काय लोकांच्या समस्या आहेत हे लक्षात येतं. माझे बाबा पण जेव्हा पश्चिम बंगालमध्ये प्रचारक म्हणून होते तेव्हा ते असेच जेवायला जायचे, बाप लावून जेवायला जाणं म्हणतात ना तसं. आणि बाबांनी सांगितलेला एक प्रसंग लक्षात आहे कायम, त्यामुळे आईलाही तो त्यांनी सांगितला. आणि आई जरी घरी नसली तरी मी पण कसोशीने तेव्हा मांडलं जेव्हा माहेरी तेव्हा होते लग्नाच्या आधी. तर संघ स्वयंसेवकाचा निरोप आला की जेवायला कधी नाही म्हणायचं नाही. कारण बाबा पश्चिम बंगालमध्ये असताना त्यांच्याकडे जायचे, तर काही कारणामुळे त्यांना सकाळचे आणि संध्याकाळचे जे कोणी ठरवलेले होते जमलं नाही त्यांना, आणि बाबा पूर्ण दिवस उपाशी होते. तेव्हा तर बाबांनी तो प्रसंग सांगितला होता की संघ स्वयंसेवक येतात म्हटल्यानंतर पिठला भात का होईना चालणार आहे, आणि तेही चालायचंच. त्यामुळे पिठला भात का होईना करायचा, कितीही वाजता येऊ दे, पण तो त्यांना द्यायचा कोण. तर त्यामुळे वार लावून जेवायला जाणं, किंवा काही राज्यांमध्ये अशा जेवणावर अन्नकोट म्हटलं जातं किंवा जेवणावळी घातल्या जातात, त्याचे गरजू आहेत त्यांच्यासाठी, पण समर्थ म्हणतात तसं उपयोगाचं नाही. तर समाजामध्ये जाऊन स्वतः भिक्षा मागून आपण ते करायचंय, म्हणजे गरज करो आणि वैद्य करो ही भावना पण नष्ट होते. आपण कायम समाजाशी जोडलेलं जर असू तर समाजामध्ये जाऊन अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. आणि म्हणून समर्थांनी सांगितलं होतं की भिक्षा मागायचे तर जाऊन मागायचे, जेवणावळी नाही करायचे आपल्याला. मग सुनीलदादांच्या भाषणाचा हाच प्रसंग होता की आपण जेव्हा कार्यालयात जेवण सुरू केलं, आमचा समाजाशी असणारा संपर्क कमी झाला, तो संपर्क कमी होता कामा. आजही गौऱ्यामध्ये भिक्षापिरी असते, सज्जनगडावर सगळं उदंड आहे, समर्थ कृपेने भरभराट आहे सगळे छान, तरीही आजही भिक्षा मागितली जाते. मनाचे श्लोक म्हटला जातो आणि ती भिक्षा मागितली जाते. ती रामदासी संप्रदायाची परंपरा आहे, ती आजही संप्रदायामध्ये चालू असलेली आपल्याला दिसून येते. हेतू हाच आहे की समाजामध्ये मिसळता यावं, समाजामध्ये आपल्याला जाता यावं, आणि म्हणून हा एक हेतू सांगितलेला दिसतो. दुसरा हेतू आहे विचार संक्रमण. मी मगाशी म्हटलं तसं की शंकराचार्य म्हणत असत कायम की आपण काहीतरी एक विचार दिला पाहिजे. सुरुवातीच्या काळात समर्थ ओम भगवती दीक्षांत देवी किंवा श्रीराम जयराम जय जयराम असं म्हणत असत, पण आपल्याला मनाच्या श्लोकांची निर्मिती कशी झाली याबद्दलच्या कथा माहिती आहे. दोन कथा सांगितल्या जातात. एक तर चाफळच्या उत्सवासाठी छत्रपतींकडनं जी रसद येत होती तर ती काही कारणाने लांबली आणि ती आली नाही, आणि मग उत्सवासाठी प्रसाद कसा तयार करायचा, धान्य तर काहीच नाही धान्य भांडारामध्ये. आणि मग एका रात्रीत समर्थांनी हे मनाचे श्लोक लिहून काढले आणि मग ते मनाचे श्लोक समाजापर्यंत प्रस्तुत केले. मग एक एक रामदासी जाईल, मनाचे श्लोक म्हणेल आणि भिक्षा मागेल. त्याच्यातनं काय द्यायचंय आपल्याला, तर विचारांचं आदान प्रदान झालं पाहिजे. एक काय म्हणूयात ना, आपल्या पाठीशी कोणीतरी आहे ही भावना ह्या मनाच्या श्लोकांमधून दिली गेली पाहिजे. हे समर्थांना रुजवायचं होतं समाजामध्ये. उपेक्षिता रामदासाभिमानी किंवा अनेक समर्थांचे श्लोक आहेत, भवाच्या प्रिय काय भीतो सिलंडी हरे मनात धीरत आकाश सांडी. तर तू घाबरू नकोस, तू खंबीर हो आणि समाजापुढे जाऊन उभं राहण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण कर. याच्यासाठी मोठ्या आवाजात मनाच्या श्लोक म्हटला जात असेल आणि मग ती भिक्षा घेतली जात असेल. ही एक कथा मनाच्या श्लोकांबाबत सांगितली जाते. दुसरी कथा अशी सांगितली जाते की धान्य भंडारात धान्य भरलेलं होतं सगळं, पण चोरांनी ते चोरून नेलं. आणि मग पुन्हा प्रसादाचा प्रश्न की काय करायचं आपण रामनवमीच्या उत्सवासाठी, रामाच्या नैवेद्यासाठी. आणि म्हणून मग एका रात्रीत सगळ्या मनाच्या श्लोकांची रचना केली गेली
आणि मग ते समर्थांनी समाजामध्ये प्रस्तुत केले. मनाला उपदेश केलेला आहे. तत्कालीन समाजामध्ये ती आजही गरज आहेच म्हणजे, पण तत्कालीन समाजामध्येही ती गरज होती. तर विचार संक्रमण करत असताना मन जर आपलं खंबीर असेल तर आपण अनेक गोष्टी करू शकतो. म्हणजे शिवसंकल्प सूत्रात म्हटलंय ना, तन्मे मनः शिव संकल्प मस्तु. आपलं मन जर शुभ संकल्प करणारं असेल आणि त्या काळात सगळं नकारात्मक वातावरण होतं, त्याच्यातून बाहेर पडू का नाही, कधीच पडणार नाही ही चिंता. म्हणजे आपण कोरोना काळात अनुभवलं ना, ते संपत नव्हतं. असं वाटत होतं की हे संपणार आहे का नाही, का 80 वर्ष जाणार आहे. अशी 2 वर्ष आपण काढलेली आहेत. आणि मग त्या मनाला समजवण्यासाठी आपण पण काय काय केलंय. संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम घरी लाव, मराठी स्तोत्र लाव, रामरक्षा लाव आणि आपल्या मनाला आपण समजावण्याचा प्रयत्न केलाय. तत्कालीन समाजामध्ये सुद्धा तीच स्थिती होती. आणि मग त्या स्थितीमधून समाजाला बाहेर काढण्यासाठी विचारांचं संक्रमण होणं आवश्यक होतं. आणि मग समर्थांनी हे विचारांचं संक्रमण ह्या मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. जनजागृती करणं हा एक समर्थांचा उद्देश होता. लोकांना समजलं पाहिजे आताची परिस्थिती काय आहे, काय करायला हवं आहे. दिशाहीन समाज झालेला होता सगळा. मग समाजाला दिशा जर आपल्याला द्यायची तर नेमकं काय करायला हवंय हे समर्थ सांगत असत, तरुणांना एकत्र करत असत आणि छत्रपती शिवरायांकडे पाठवत असत मावळे म्हणून काम करण्यासाठी. आधी स्वतः त्यांना तयार करत असत समर्थ. आणि मग 4 तरुण मुलं आहेत घरामध्ये, 2 तरी पाठवा महाराजांकडे मदत करण्यासाठी. आपल्याला स्वराज्याची उभारणी करायची आहे आणि पुन्हा हे मुक्त करायचं बरं सगळं कार्य. म्हणजे सगळं कार्य मुक्तपणे करण्यात समर्थ अखंड सावध. त्यांच्या आयुष्यात त्यांनी एकही चूक केली नाही असं सांगितलं जातं समर्थांच्या आयुष्यामध्ये, की अखंड सावध असावे, दुश्चित्त कदापि नसावे. कधीही ते दुश्चित्त नसायचे. कायम अलर्ट मोडमध्ये आपण ज्याला म्हणतो ते अखंड सावध असायचे. आणि मग हा सावधपणा आपल्या शिष्यांमध्ये पण असायला हवा. त्याच्यासाठी परीक्षा घ्यायची शिष्यांची पण, की तो सावध आहे की नाही आणि कसा सावध असायला पाहिजे. अनेक गोष्टी समर्थांच्या आयुष्यातल्या आपल्याला दिसून येतात की त्यांच्या सावधपणाविषयीचे सांगितले गेलेले. आणि म्हणून जनजागृती व्हायला पाहिजे ह्या माध्यमातून. ह्याच्यासाठी भिक्षेचं माध्यम त्यांनी स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्या माध्यमातून शिवरायांना मदत करणं म्हणजे मावळे पर्यंत पोहोचवणं. जीवन जगण्याचं सूत्र समर्थ शिकवतात आपल्याला भिक्षेच्या माध्यमातून. वेळास्वामींची कथा आपल्याला माहिती आहे. वेळाबाई बालविधवा होत्या आणि तुळशी वृंदावनाजवळ भागवत वाचत बसलेल्या असायच्या. एकदा समर्थ भिक्षेसाठी गेले आणि म्हणाले दूध मिळेल का. तर वेळाबाई तर बालविधवा, स्वयंपाकघरात जायची परवानगी नव्हतीच. आतलाच आवाज आला सासूबाईंचा, आज शनिवार आहे, मारुतीला नैवेद्य दाखवायचा आहे, तेव्हा दूध मिळणार नाही असं सांग. समर्थांनी ऐकलं की आपल्याला काही दूध मिळणार नाहीये. आल्या पावली मागे फिरले. जातायत समर्थ असे वेळाबाईंनी बघितलंय नुसतं. आणि तत्क्षणी त्यांना जाणवलं की मारुतीला आले होते की काही भिक्षेसाठी, असा काहीतरी भास झाला त्यांना. आणि त्या तिथनच म्हणाल्या, सासूबाई बहुतेक मारुतीला आले होते व भिक्षेसाठी, आपण द्यायला हवं होतं दूध. इतकी चुटपुट मनाला लागली आणि सासूबाई पण बाहेर आल्या. हो का ग, खरंच मारुतीला आले होते भिक्षेसाठी. म्हणाला नाही, मला तर वाटलं, मला शेपटी दिसली जाताना मारुतीरायांची, शेपटीच होती बहुधा. आणि मग ही चुटपुट मनाला लागली, पुन्हा समर्थ कधी येतील भिक्षेसाठी आपल्या घरी. आणि पुन्हा काही दिवसांनी समर्थ आले आणि तिथेच वेणाबाई वाचत बसलेल्या होत्या. आणि मग समर्थांनी विचारलं त्यांना की बाळ काय वाचतेस. साक्षर होत्या वेणाबाई, कारण वाचतायत त्याच्यावर लक्षात आलं त्यांना. आणि त्यांनाही कळलं की ही बालविधवा आहे, ही आपल्या संप्रदायामध्ये आपल्याला मदत करू शकेल निश्चितच. आणि मग काही प्रश्न त्यांनी विचारले. महाराजांना नाही कळत मी काय वाचते ते, पण वेळ जात नाही म्हणून वाचत बसते, काहीतरी 2-4 गोष्टी तरी समजतील. आणि मग अख्खा एक पॅरेग्राफ असा आहे की त्यांनी प्रश्न विचारले आणि समर्थांनी त्याची उत्तरं दिलेली आहेत. असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले आणि त्याची उत्तरं समर्थांनी दिली. आणि मग समर्थ जात असत भिक्षा मागायला. मग जेव्हा वेणास्वामींना कळलं की त्यांची प्रवचनं आहेत गावामध्ये, कीर्तनं आहेत, मग वेणाबाई जायला लागल्या, ऐकायला जायला लागल्या. सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं. मग काही दिवसांनी वेळाबाईंच्या माहेरी समर्थांची कीर्तन प्रवचनं होती, म्हणून मग त्या माहेरी गेल्या. आई वडिलांना पण बरं वाटलं की खूप दिवसांनी वेळा माहेरी आली. आणि मग तिथेही त्या माहेरी तर थोडी मोकळीच असते आणखी जास्त. आणि मग वेळासाठी जायच्या, प्रवचनाला जायच्या, कीर्तनाला जायच्या, ऐकत बसायच्या, चर्चा करायच्या त्यांच्या बरोबर. पण तत्कालीन समाज बघू शकत नव्हता हे सगळं. आणि मग वेळाबाईंना नावं ठेवायला सुरुवात केली. ही मुलगी तिथे जाते, त्या गोसाव्याकडे किती वेळ बसते,
काय विचारत असते माहिती नाही, उशिरा घरी येते, हे तुम्हाला कसं चालतं? आई वडिलांना बोल लावायला सुरुवात केली सगळ्या लोकांनी. आई वडिलांनी विचार केला काय करायचं, सांगून पाहिलं वीणास्वामींना. वीणास्वामी ऐके ना, त्या म्हणाल्या मला त्यांच्या संप्रदायात जायचंय, मला काम करायचं तिथे जाऊन, पण ही परवानगी देईल ना की असं तसं मुलीला द्यायचं, आपण सोपवून द्यायचं त्यांच्याकडे. आणि मग एक दिवस स्वतःच्याच पोटच्या मुलीवर विषप्रयोग करायचा ठरवलं या दाम्पत्याने. आणि मग विषप्रयोग केला त्यांनी तिच्यावरती. त्याच्या बाबतीत पण दोन कथा सांगितल्या जातात. तिला जेवणातलं विष खाऊ घातलं आणि ती खोली बंद करून घेतली त्यांनी. तळमळत होत्या, तडफडत होत्या, दरवाजाच्या फटीतनं पाहत होते हे सगळं आई वडील बाहेरून, पण दार उघडला नाही त्यांनी. काळ्या निळ्या पडल्या आणि जमिनीवर निश्चित पडल्या. थोड्या वेळाने काहीच आवाज येईल ना, म्हणून पुन्हा फटीतनं या दोघांनी पाहिलं तर एका उंचवट्यावर समर्थ बसलेले दिसले आणि वीणास्वामी हात जोडून त्यांच्या समोर बसलेल्या दिसल्या. आणि वीणास्वामींना ते उपदेश करता आहे हे त्यांनी फटीतनं पाहिलं आणि पटकन दार उघडलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की हे असं कसं काय झालं. आणि मग समर्थ म्हणाले, समर्थांची माफी मागितली आई वडिलांनी, तुमच्यामुळे आमची वेळा परत मिळाली. समर्थ म्हणाले तुमची वेळा नाही, ती आता आमची वेळा झालेली आहे, ती वेळा स्वामी झालेली आहे. आणि ही वेळा स्वामी समर्थांना या भिक्षेच्या माध्यमातूनच मिळाली. भिक्षेसाठी समर्थ जात होते आणि ती वेळा स्वामी मिळाली. जीवन जगण्याचं सूत्र आपल्याला समर्थ सांगतात, एक दिशा त्यांच्या जीवनाला दिली आहे. तर वेळा स्वामींचं काय झालं? अक्का स्वामी सुद्धा अशा अनेक वर्ष त्यांनी समर्थांनंतर गड सांभाळलेला आहे. अनेक वर्ष म्हणजे समर्थांची समाधी सुद्धा त्यांनी पूर्ण ती बंद करून टाकली होती जेव्हा औरंगजेब पुन्हा आक्रमण करून आला होता. सज्जनगडाचं नाव त्यांनी नवरस तारा असं ठेवलं आणि आक्रमण केलं होतं. समर्थांची समाधी सुरक्षित राहिली का त्यांनी पूर्ण ती लिंबून टाकलेली होती. कारण आपल्याला माहितीये सज्जनगडावर आपण गेलो तर समाधी तळघरामध्ये आहे, ती पूर्ण बंद करून टाकली आणि त्यांनी रक्षण केलं अक्का स्वामींनी. असे अनेक शिष्य महंत समर्थांनी निर्माण केलं आणि आळशीपणा त्यांच्या मस्तकावर नाही, म्हणून भिक्षा मागायची. नाहीतर काय मिळतंय आहे, कुटार भरलेले धान्याचं, हे आपले बसून राहिले स्वामी झालेले असं नको. हे समाजामध्ये गेलेले पाहिजे आणि समाजाशी बोलून आणि कृतज्ञता असली पाहिजे तुला, कारण समाजात हे सगळं करणार आहे. आपण देतोय आणि आपल्या माध्यमातून आपण एकमेकांना सहाय्य करू, हा जो भाव आहे तो कायम असला पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी त्यांच्या मठ मंदिरांमध्ये महंतांना स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या. आळशीपणा करायचा, प्रयत्नवाद हा समर्थांचा अखंड प्रयत्नवाद त्यांनी रुजवला समाजामध्ये आणि तोच प्रयत्नवाद मठ मंदिरांमध्ये पण दिलेला दिसतो त्यांनी. समर्थांचा महंत हा एक खूप छान विषय आहे की महंत कसा असावा याचं खूप सुंदर वर्णन समर्थांनी अनेक समाजांमधून केलेलं आहे. तो काय पद्धतीचा असावा आणि तसेच समर्थांचे सगळे महंत हे होते आणि त्यांनी दंडकच असा घालून दिलेला होता. त्याच्यानंतर संप्रदाय वाढवणे, आपण मगाशी थोडासा मुद्दा पाहिला. समर्थ संप्रदाय त्याला वाढवायचा होता आणि म्हणून समर्थांनी हे समाज संघटन करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. धर्मसंस्थापना, आपल्या धर्माला गाणी आलेली आपल्याला दिसून येते. तत्कालीन समाजामध्ये परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापना ध्येय संभवामी युगे युगे. अवतार घ्यावाच लागतो भगवंताला. अनेक वेळेला तो अनेक रूपांमध्ये अवतार घेत असतो आणि समाजाला संघटित करत असतो. एक है तो सेफ है. कुठेही पक्षांमध्ये जाऊया नको, पण संघटनेचं हे सूत्र पहिल्यापासून समर्थांनी दिलेलं आहे आपल्याला की तुम्ही संघटित राहा. एकीचं पण आपल्याला माहितीये, मुलांना गोष्टी शिकवतो, सगळं करतो, पण आपण संघटित असतो का? चांगल्या कामासाठी एकत्र या म्हणलं तर किती जण येतात. आता राम मंदिराच्या उभारणीसाठी आपण पुन्हा एकत्र आलो, ती चैतन्याची ज्योत प्रज्वलित झाली पुन्हा आपल्या सगळ्यांमध्ये आणि रामाचं भव्य मंदिर तिथे उभारलं गेलं. सगळ्यांनी मिळून हे काम आपण केलेलं आहे आणि त्याचा निश्चित आनंद आहे. आणि किती सद्भाग्य आहे, आपण आपल्या डोळ्यांनी हे पाहिलंय. 500 वर्षांपासूनचा हा इतिहास, 500 वर्षांपासूनचा हा लढा, अनेक पिढ्या त्याच्यासाठी खर्च झालेल्या आहेत आणि आपण किती सुदैवी आहोत की ते झालेलं आपण पाहिलेलं आहे. अनेक पिढ्या त्याच्यासाठी गेलेल्या आहेत आणि म्हणून समर्थ म्हणतात की धर्म संस्थापना. तर धर्म म्हणजे एक तर रिलिजन हा एक अर्थ धर्माचा आणि धर्माचं स्वकर्तव्य. आपल्याला हक्क माहिती, हा धर्माचा जास्त महत्वाचा अर्थ आहे की आपल्याला हक्क माहिती असतात पण कर्तव्य नाही माहिती आपल्याला. मतदान करणं हक्क आहे पण कर्तव्य पण आहे ना आपलं. फक्त मला मिळालं नाही की मी म्हणते नाही, मला मिळालं नाही, मला मिळालं पाहिजे होतं खरं म्हणजे, पण तुम्ही काय करताय त्याच्यासाठी हा पण फार महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून धर्मसंस्थापना पुन्हा समाजामध्ये करण्यासाठी
कारण ज्या धर्माला ग्लानी आलेली आहे. म्हणून आनंद वनभुवनी इतकं सुंदर स्वप्न समर्थांनी पाहिलं होतं की बुडाला औरंग्या पापी निच्छ संवार झालेला. समर्थ म्हणतायत त्याचा नाश झालेला मला डोळ्याने दिसतोय आणि पुन्हा आनंद वनभुवन हे उभारलेलं मला दिसतं आहे. आणि मग ती धर्मसंस्थापना समर्थांना करायची होती. आर्थिक उत्थापन समर्थांनी या भिक्षेच्या माध्यमातून घडवलं. कारण तरुणांना तयार केलं, त्यांना रोजगारासाठी तयार केलं. शिवरायांकडे अनेक मावळे म्हणून रुजू झाले, त्यातून त्यांचा चरितार्थ चालू लागला. महिलांना कार्यक्षम केलं. अनेक महिला समर्थांच्या भक्त होत्या आणि मग त्या अनुयायी होत्या. आपण पाहिलंच की काही मठाधिपती सुद्धा झाल्या. वीणास्वामी, अक्कास्वामी यांच्यासारख्या शिष्या या मठाधिपती पण झाल्या. आणि मग त्यांनाही हाताला काम समर्थांनी दिलं आणि समाजामध्ये ताठपणे उभं राहण्याची क्षमता ही या महिलांमध्ये निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. प्रखर प्रयत्नवाद हा एक शेवटचा उद्देश की मनामध्ये प्रयत्न हा रुजला पाहिजे. प्रयत्न केल्याशिवाय तर काही मिळणार नाही ना आपल्याला. तर तुम्ही करून बघा, हे सांगणारं कोणीतरी पाहिजे आणि हे सांगण्याचं काम समर्थांनी केलं. समर्थाची या सेवकावक्र पाहे असा सर्वभू मंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतिनी वीक्षिकदारावर असा अभिमानी. आपल्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहता कामा नये, इतकं सक्षम तुम्ही बना आणि त्याच्यासाठी प्रयत्न तुम्हाला करणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना की घोड्याला पाण्यापर्यंत नेऊन ठेवू शकतो, पाणी प्यायचं काम त्याचं आहे. तर तसंच तुम्हाला जर पुढे जायचं आयुष्यात, तुम्हाला या सगळ्या परिस्थितीतनं बाहेर पडायचंय, तर तुम्हालाही स्वतःला काहीतरी करण्याची गरज आहे. हे रुजवलं समर्थांनी समाजामध्ये. आणि हा प्रयत्नवाद जो जेव्हा रुजवला तेव्हा समाज थोडा जागा झाला आणि वेगवेगळ्या कामांसाठी समाजात तयार झालेला आपल्याला दिसून येतो. ही दीक्षेची परंपरा खूप प्राचीन काळापासून आपल्यापर्यंत आलेली दिसते. म्हणजे आपल्याला शिवांची कथा या निमित्ताने सांगू इच्छिते. पार्वती मातेला अन्नपूर्णा असं म्हटलं जातं. पार्वती माता आणि शिव एकदा कैलासावर बोलत होते आणि त्या म्हणाल्या आपल्याकडनं अन्नदान काहीच होत नाही स्वामी, मला अन्नदान करायची इच्छा आहे. मग शिव म्हणाले की ठीक आहे, आपण काशीला जाऊया. ते दोघं काशीला गेले. तिथे शिव स्वतः भिक्षा मागत असत आणि ती भिक्षा आणलेली पार्वती माता शिजवत असत आणि लोकांना प्रसाद तो मिळत असे. आणि म्हणून पार्वती मातेला अन्नपूर्णा असं सुद्धा म्हटलं जातं. दत्त संप्रदायात आपल्याला भिक्षेचं महत्व दिसतं. दत्त संप्रदायामध्ये भिक्षा ही खूप महत्वाची आहे. अर्थात अनसूये माताकडे भिक्षा मागायला तर हे 3 देव आलेले होते आणि त्याच्यातून नंतर दत्तात्रयांचा जन्म झालेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ती एक परंपरा आपल्याकडे आहे. शंकराचार्यांना संन्यास घ्यायचा होता, याची परवानगी नव्हती. किती दिवस मागे लागले होते की मला संन्यास घ्यायचा, मला संन्यास घ्यायचा. आई तयार होईना. एवढ्या लहान लेकरून कसं ती येईल, तर तयार होईना आई. आणि आपल्याला कथा माहितीये की नदीत गेले एकदा आणि मगरीने पाय पकडला आणि हे सोडून घ्यायलाच तयार नाही. आणि मातेला तिकडे सांगतात हिच्यापासून मी सुटका करून घ्यायला हवी असेल तर मला संन्यास घ्यायला हो म्हण. आईचा जीव वरखाली होतो की मगर पाय पकडून ती चावा घेतलीये आणि मुलगा तडफडतोय आणि संन्यास घ्यायचा आहे मला असं मागे लागला. शेवटी माऊलींनी हो असं म्हटलं. तत्काळ झटापट केली, त्या मगरीपासून पाय सोडून घेतला, बाहेर आले आणि संन्यासाची भिक्षा शंकराचार्यांनी घेतली. पहिली भिक्षा कोणाला मागितली? स्वतःच्या आईकडेच भिक्षा मागितली. काय त्या माऊलीला वाटलं असेल की आपला इतका लहान मुलगा आहे ज्यांनी संन्यासाची दीक्षा आता घेतलेली आहे, तो धर्म कार्य करण्यासाठी जाणार आहे. पहिली भिक्षा आईकडेच मागतोय, गोपवती भिक्षा दिली असं आईला म्हटलं. आईच्या डोळ्यात पाणी, शंकराचार्यांच्या डोळ्यात पाणी. पण एका धर्ममातेने, एका धर्मपुत्र भिक्षेसाठी, धर्मकार्यासाठी समाजापर्यंत दिला होता. आणि मग शंकराचार्यांमुळे पुढे काय काय घडलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असे शंकराचार्य की भिक्षेची परंपरा, अशी प्राचीन परंपरा सांगितली जाते. मग भिक्षा कशासाठी मागायची? समर्थ समाजात म्हणतात नित्य नूतन हिंडावे, दंड देशाटन करावे, भिक्षा मागता गरवेश लाभ्यवाणी. फिरायला पाहिजे. भरपूर फिरलं की आपल्याला लक्षात येतं, समाजाचा अनुभव येतो आणि कोणाला कशाची गरज आहे हेही लक्षात येतं. आणि म्हणून भिक्षा मागायची आहे. भिक्षयाचे नाही वैराग्य, वैराग्य परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य एकदेशी. काही भिक्षा आहे म्हणावे, अल्प संतोषी असावे, बहुत आणीता घ्यावी मुष्टी येतो. कशी घ्यायची भिक्षा? कितीही दिली तरी काय घ्यायची? मुष्टीभर भिक्षा घ्यायची. आपल्यासाठी भिक्षेचा संदर्भ सांगितलेला असलं तरी आपल्यालाही उपयोगीच आहे ना. आपण किती संग्रह करतो. संग्रहित तर खूप गोष्टी असतात आपल्याकडे आणि नुसताच ठेवलेले असतात, संग्रह केलेले असतात. तर ते काढायलाही शिकलं पाहिजे. म्हणून घ्यायचंय काय? अल्प. कितीही दिलं तरी मला जेवढं आवश्यक आहे
एवढंच मी घेणार आहे म्हणून समर्थ सांगतात की गोष्टी येते एवढंच घ्यायचं आपल्या जीवाला किती लागतं. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत आपल्याला माहिती आहे. आपण खूप प्रकाराने सगळं वैविध्य निर्माण केलेलं आहे, पण लागतं किती आपल्याला खायला एवढंच पुरतं ना. मग तेवढीच भिक्षा घ्यावी. कारण श्रीधर स्वामी सुद्धा नंतरच्या काळामध्ये 2 हात असे करत असत, गडावर हात उभे तेव्हा या हातात जेवढं मावेल ना तेवढंच ते घेत असत आणि असंच खात असत श्रीधर स्वामी सुद्धा. त्यांच्या कथेत सांगितलं जातं म्हणजे कुठेतरी इथून थोडी निरीच्छ वृत्तीने जगायची तयारी, थोडंसं वैराग्य यायला हवं आपल्याला. समर्थांच्या या भिक्षेमधनं आपल्याला काय शिकायचंय तर निस्पृहता आणि वैराग्य कसं आलं पाहिजे. बाजूला होणं, थोडंच हटणं. आपण म्हणतो सगळ्यात इन्व्हॉल्वमेंट असते, तटस्थ व्हायला शिकलं पाहिजे ना आपण. म्हणजे सगळ्यात मी आहे पण मी कशातच नाही, ही जी वृत्ती आहे ही आपल्याला जागृत स्वतःमध्ये करावी लागेल. आणि ती केली तर मग त्रास नाही होणार. ह्याने विचारलंच नाही, त्याने बघितलंच नाही, त्याने दिलंच नाही, हे नाही, याचा नाही त्रास होणार आपल्याला. त्याच्यासाठी निस्पृहता आणि वैराग्य खूप महत्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा नसे लहान थोरे परीक्षून सोडावे. भिक्षेच्या माध्यमातून काय करायचं, घरांची घरे पाहिजे म्हणजे काय पाहिजे. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे असं समर्थ म्हणतात. प्रत्येकामधला राम शोधायला पाहिजे. मग तो राम एकदा दिसला की मग त्याच्या वेदना पण कळतात, त्याचा आनंद पण कळतो, त्याचं दुःख पण कळतं, हे सगळं कळतं. आणि ह्या प्रत्येकामधल्या रामाला आपण भेटलं पाहिजे. आणि म्हणून भजनाची व्याख्या काय म्हणतात समर्थ, भेटो कोणी एक नर भेड म्हातारा चांभार राखावे तयाचे अंतर या नाव भजन. अंतःकरण जाणून घे बरं प्रत्येकाचं. हे कशातनं साधले समर्थांनी तर हे भिक्षेतनं साधलंय. अंतःकरण एकदा जाणून घेतच माणसाला माणसा कधी होशीकडे माणूस किंवा माणसाने माणसाशी माणसासारखं वागावे म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं. समर्थांनी खूप आधीपासून सांगून ठेवलंय की त्याचं अंतःकरण राखायला आपल्याला शिकायला हवं. आणि मग ते अंतःकरण कसं राखायचं तर आपण बोललो तर राखून संवाद वाढवणं समाजामधला हा एक मोठा हेतू समर्थांचा भिक्षेमधला दिसून येतो. बोललं तर पाहिजे समाजासाठी, समाजाशी आपण बोललोच नाही तर काय करणार आहे. आणि म्हणून समाजाशी संवाद सुद्धा साधत असत समर्थ. फक्त ते घरामध्ये जाऊन संवाद साधत असत, कारण आजूबाजूला पुन्हा मोगलांची लोक सगळी असत आणि हा माणूस काय करतो जाऊन हे पण लक्ष असे त्यांचं. त्यामुळे घरामध्ये जेवणासाठी जेव्हा समर्थ जात असत तेव्हा संवाद साधत असत. आणि मग त्यांच्या समस्या जाणून घेऊन आपल्याला याच्यासाठी काय करता येईल हा विचार समर्थ अनेक वेळेला करत असत. त्यामुळे समर्थांची ही जी भिक्षा होती त्याला अनेक विविध आयाम असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे भिक्षा म्हणजे फक्त आपल्या उदरभरणासाठी काहीतरी घ्यायचंय जायचंय आणि उदरभरण करायचंय एवढाच हेतू नव्हता, तर विविध अंगाने समर्थांनी या भिक्षेकडे पाहिलेलं आपल्याला दिसून येतं. मग आपण समर्थांकडे आपल्यासाठी काहीतरी भिक्षा मागायची आहे आणि ती भिक्षा आपण काय मागूया तर सदा सर्वदा योग तुझा कळावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. हीच भिक्षा आपण समर्थांकडे मागूया. आपल्या सर्वांना रामाच्या चिंतनामध्ये त्यांनी रत ठेवावं आणि अनेकविध विषयांचं वैविध्य आपल्या डोक्यामध्ये सतत वेगवेगळे आध्यात्मिक विषय आहेत आणि त्याच्यासाठीची प्रेरणा आपल्या मनामध्ये निर्माण होत राहावी अशी भिक्षा आपण ह्या निमित्ताने दासनवमी उत्सवाच्या निमित्ताने समर्थांकडे मागूया. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि संस्थेने पण मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.